आणि बुलेटिनमध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत। राज ठाकरे हे मुंबई व्यापारी पेठ इथे उपस्थित आहेत। थेट आपण तिथे जाऊयात। लांबून घ्या स्टॉल दिसू जरा। मुंबईमध्ये दरवर्षी अशाच पद्धतीने व्यापारी पेठच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विभागातून लोक इथे येत असतात, दाखल होत असतात आणि केवळ दाखल होत नाहीत तर वेगवेगळ्या स्वरूपाची आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून विकण्यासाठी ठेवत असतात। याच वस्तू पाहण्यासाठी सध्या राज ठाकरे हे मुंबईतल्या व्यापारी पेठेत पोहोचलेले आहेत। तिथे त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनानंतर त्याची पाहणी करण्यासाठी स्वतः राज ठाकरे पोहोचलेले आहेत। व्यापारी पेठेच्या माध्यमातून खास करून मराठी उद्योजकांना एक वेगळं व्यासपीठ हे तयार करून दिलं जातं। एक वेगळी व्यापारी पेठ तयार करून दिली जाते जेणेयोगे संपूर्ण महाराष्ट्रभरातली जी वेगवेगळी संस्कृती आहे, ती खाद्य संस्कृती असेल, कपड्याची संस्कृती असेल, अशा सगळ्याचं दर्शन हे इथे पाहायला मिळतं। दादरमधली आपण दृश्य बघतोय, वेगवेगळ्या स्वरूपातले संदेश देणारे असे टी शर्ट, मराठी संदेश असणारे हे सगळे टी शर्ट आहेत। अतिशय वेगवेगळ्या पद्धतीचे असे हे संस्कृती दाखवणारे किंवा एक अनोखी धाटणी असणारे हटके स्वरूपाचे जे टी शर्ट आहेत ते सुद्धा इथे आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। यामध्ये छत्रपती शिवरायांची राजमुद्रा असलेला असाही टी शर्ट इथे पाहायला मिळतोय। राज ठाकरे जास्त इथे रमलेले पाहायला मिळतात कारण अतिशय सुंदर असे संदेश देणारे आणि खोचक अशा स्वरूपाचे संदेश देणारे टी शर्ट हे देखील इथे पाहायला मिळतात। कष्ट इज मस्ट, माझ्याशी नीट वागायचं अशा स्वरूपाचे काही संदेश त्यावरती लिहिलेले। मराठीतून संदेश देणारे अशा या टी शर्ट्सना खरं तर मोठी मागणी असते आणि अशा स्वरूपाचे टी शर्ट्स हे इथे लावण्यात आलेले आहेत जे पाहण्यात सध्या राज ठाकरे दंग झालेत। नातवासाठी राज ठाकरे काही घेतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल। पत्रकारांना उद्देशून तुम्हाला काही घेऊ का, कुठले दिवे लावणार असाही त्यांनी खोचक सवाल केलाय। वैविध्यपूर्ण अशा गोष्टी इथे पाहायला मिळत आहेत, कपड्यांपासून ते वेगवेगळ्या वस्तूंपर्यंत आणि येत्या काळातले सण उत्सव लक्षात घेता या सर्व वस्तू इथे या व्यापारी पेठेच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या आहेत। अतिशय उदंड असा प्रतिसाद हा दादरमध्ये मिळतो आणि म्हणूनच दादरमध्ये दरवर्षी व्यापारी पेठच्या माध्यमातून हे मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेलं असं हे आपण बघतोय। हे तिसरं वर्ष आहे व्यापारी पेठेचं आणि ज्यात खास करून मराठी व्यापाऱ्यांनाच संधी दिली जाते। माहिती घेऊया, जुई जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। जुई, सध्या पाहणी करतायत राज ठाकरे इथल्या वस्तूंची, काय अधिक माहिती? प्रज्ञा, अगदीच आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गणेशोत्सवानिमित्त खास भरलेल्या मुंबई व्यापारी पेठ जे भव्य प्रदर्शन उभं केलेलं आहे दादरमध्ये, त्याची पाहणी करण्यासाठी, त्याचं उद्घाटन करण्यासाठी इथे आलेले आहेत। अनेक वस्तू ज्या आहेत इथे विकण्यासाठी ठेवल्या आहेत, मात्र प्रामुख्याने एक मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे की जे मराठी उद्योजक आहेत आणि मराठी विक्रेते आहेत त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला मंच आहे। कारण का मराठी माणसांसाठी सुरू केलेलं हे जे व्यापारपेठ आहे ते भरवलं गेलं आहे। 3 दिवसांचं हे व्यापारपेठ आहे आणि गणेशोत्सवासाठी खास हे व्यापारपेठ सुरू केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे इथे आले आहेत।
खरेदी राज ठाकरे करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. अनेक टी शर्ट, खाद्यपदार्थ आहेत त्याचे स्टॉल इथे लावलेले आहेत आणि प्रत्येक स्टॉलवर जाऊन राज ठाकरे वैयक्तिक चौकशी करत आहेत की नेमकं हे कशापासून बनवलं, याची किंमत काय आहे आणि खरेदी देखील आवर्जून ते करत आहेत. जर आपण पाहिलं तर मग इथे छोटे कपडे आपल्या नातवासाठी देखील ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आवर्जून राज ठाकरे याला भेट देऊन खरेदी करताना आपल्याला दिसत आहे. तर दुसरीकडे मराठी माणसांसाठी ही एक उत्तम संधी जी आहे ती उपलब्ध करून दिली गेली आहे मनसेतर्फे. कारण का मराठी उद्योजकांसाठी हे प्लॅटफॉर्म आज या व्यापार पेठच्या निमित्ताने सुरू केलेला आहे. प्रज्ञा जुई, आणि त्यांनी आपल्या नातवासाठी कियांसाठी काहीतरी घेतलेलं पाहायला मिळतंय, कारण आजीची सुद्धा मागणी होती नातवासाठी काहीतरी घ्यायची आणि त्यांनी नातवासाठी ड्रेस घेतलेला दिसतोय. अगदीच प्रज्ञा, आपण इथे पाहतोय की लहान मुलांसाठी ते कपड्यांचा देखील एक स्टॉल इथे उभा करण्यात आला आणि त्या स्टॉलवरून राज ठाकरे यांनी आपला नातू कियान याच्यासाठी एक नाईट सूट खरेदी केलेला आहे. कियानसाठी विशेष खरेदी केली आहे. म्हणजे आवर्जून राज ठाकरे प्रत्येक स्टॉलवर जात आहेत, प्रत्येक स्टॉलवर पाहणी करत आहेत आणि जी वस्तू त्यांना आवडते ते तिथे खरेदी देखील करत आहेत. राज ठाकरेंनी त्यांच्या नातवासाठी आता एक नाईट सूट खरेदी केला आहे. अजून देखील ते पुढे जे स्टॉल्स आहेत ते बघत आहेत. खरेदीचा मोह जो आहे तो राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्नीला इथे न आवडलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रज्ञा, अगदी. मात्र आपण बघतोय जुई की पूर्ण महाराष्ट्राची एक जी वेगळी संस्कृती आहे, म्हणजे अगदी कपड्यांपासून ते खाद्य संस्कृतीपर्यंत त्याचं एक वेगळं दर्शन इथे होताना पाहायला मिळतंय. मग अगदी वेगवेगळ्या स्वरूपाचे टी शर्ट ज्याच्यावरती संदेश लिहिलेले आहेत, टोमणे मारणारे असतील म्हणा किंवा इतरही महत्त्वाची माहिती देणारे असे टी शर्ट सुद्धा होते आणि वेगवेगळी खाद्य संस्कृती. नेमक्या त्या टी शर्ट्सपाशी स्वतः राज ठाकरे रमलेले पाहायला मिळाले, कारण त्याच्यावरचे संदेश हे अतिशय खुबीनं मांडण्यात आले होते. अगदीच प्रज्ञा, सध्या ट्रेंड करणारे हे टी शर्ट्स आहेत ज्यांना आपण कस्टमाइज टी शर्ट असं म्हणतो, की जे आपल्याला हवं आहे ते आपल्याला त्याच्यावरती प्रिंट करून मिळतं आणि अशा पद्धतीचे अनेक टी शर्ट मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं राजमुद्रा, त्यासोबतच गणपती येत आहेत, गणेशोत्सवासाठी विशेष असं त्याच्यावरती दिलेलं आहे. ते देखील जर आपण पाहिलं तर मग ते प्रिंटेड टी शर्ट्स आहेत. त्यामुळे या टी शर्ट नेमकं काय, कशा पद्धतीचे आहेत हे राज ठाकरेंनी पाहिलं आणि आता राज ठाकरे जर आपण पाहतोय त्यांच्या पत्नीसह लोणची खरेदी करत आहेत. खाद्यपदार्थ देखील महत्वाचे, त्यांचं खाद्य संस्कृती ही आहे महाराष्ट्राची, मुंबईची, आणि ती राज ठाकरे आपल्या पत्नीसोबत जपताना पाहायला मिळतात. विविध खाद्यपदार्थ ती इथे खरेदी करतात आपल्या पत्नीसोबत. टी शर्टच्या स्टॉलवरती जर आपण पाहिलं तर मग अशी प्रश्न विचारला प्रज्ञा, तर मग टी शर्टच्या स्टॉलवर राज ठाकरे आवर्जून पाहतात की नेमकं कोणते कोणते नवीन टी शर्ट ट्रेंडिंग मध्ये आहेत, कशा डिझाईन आहेत, त्याच्यावरती काय लिहिलं आहे आणि आता खाद्यपदार्थांकडे येऊन ते खाद्यपदार्थ देखील खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच जुई, आपण बघतोय खाद्यपदार्थांची सुद्धा खरेदी होतीये. लोणच्यांचा आणि वेगवेगळ्या मसालेदार पदार्थांचा स्टॉल इथे लागलेला आहे. तुर्तास धन्यवाद जुई या संपूर्ण माहितीसाठी.